अपंगांच्या मदतीसाठी मनपा प्रशासनाने सर्वंकष मदतीचा मानस शुक्रवारी बोलून दाखवला। मनपा आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत सदरचा मानस मनपा प्रशासनाने आमदार बच्चू कडू यांच्या समक्ष व्यक्त केला। जिल्हा परिषदेतून बाहेर पडताच आमदार बच्चू कडू यांनी थेट अमरावती महापालिका कार्यालय गाठलं। आमदार बच्चू कडू यांनी मनपा आयुक्त, महापौर व मनपा अधिकाऱ्यांशी आयुक्तांच्या दालनात अपंगांच्या मुद्द्यांवर चर्चा केली। गेल्या 2 वर्षापासून आम्ही अपंगांसाठी काम करतोय आणि 1995चा कायदा 2001 मध्ये राज्य सरकारने लागू केला। त्या कायद्यामध्ये सक्तीचा आहे की निधी हा महानगरपालिकेने खर्च करत नाही। तर आम्ही वास्तविक पाहता आम्ही अनुशेषासहित मागत नाही तुम्हाला निधी, कारण आता इथून 10-15 वर्षापासूनचा आपण निधी खर्च केला जो अतिशय आवश्यक होता आणि त्या अतिशय दुर्लक्षित भागासाठी आपल्याला खर्च करायचा। 3% निधी आपण खर्च झाला नाही, नोंदणी आपण केली नाही। एकंदरीत महानगरपालिकेत मी माहिती घेतली तर अपंग बांधवांची नोंदणी झाली का किंवा प्रभागवाईज नोंदणीचा कार्यक्रम आखला ते पण झालेलं दिसत नाही। तसं 3% गाडे वाटत ते सुद्धा झाली पाहिजे आणि आपण जर एखादी जागा काढतोय किंवा खाली जागा जर महानगरपालिके असेल तर किमान त्याच्यात सुद्धा अपंग कायद्यानुसारच आपल्याला मागणी आहे त्याची तातडी। मागील 2 वर्षाचा आणि मागील 1 वर्षाचा 10 वर्षाचा आम्ही नाही म्हणत, पण मागील 1 वर्षाचा आणि या वर्षाचा आणि येणाऱ्या वर्षाच्या आर्थिक वर्षाचा आपण नियोजनामध्ये आमचं असं मत आहे तर पहिले तातडीनं आपण अपंगाची नोंदणी केली पाहिजे, त्याच्यासाठी प्रसिद्धी दिली पाहिजे, जाहिरात दिल्या पाहिजे, अपंग नोंदणी सप्ताह राबवला पाहिजे। कारण अपंग कधी काय होतं आपण भोंगा फिरवतो पण मुखबधीर अपंगांना ऐकायलाच येत नाही भोंगा, आपण ऑटो फिरवणार नाही दिसणार त्याचे 4 काही अंध आहे लोक तर ते प्रॉम्प्टेड वाचू शकत नाही। लक्षात घ्या, कारण की तुम्ही असं म्हणा आम्ही तर प्रॉम्प्टेड दिली होती, तो अंध माणूस वाचूच शकत नाही ना तुमची प्रॉम्प्टेड, म्हणून त्याचं सुद्धा तारतम्य आपल्याला जाहिरात देताना ठेवावं लागेल। आणि मग भोंग्याच्या माध्यमातून म्हणा किंवा एखादी संस्था जर तुम्ही काढली एनजीओच्या माध्यमातून घडवली कारण दैनंदिन नोंद ठेवणं गरजेचं। जसं जन्ममृत्यूची आपण नोंद ठेवतो तशी अपंगाची ही दैनंदिन नोंद आपण ठेवणं गरजेचं। त्याच्यासाठी 15 वेळा आपण राबवावा, जाहिरात वगैरे जितकं काय करता येईल ते अपंगाची नोंदणी करून घ्यावी। आणि दुसरी आपण 3% निधी खर्च करताना माझं असं मत आहे तर विद्यार्थ्यांना एक चांगली शिष्यवृत्ती योजना करा। महापालिकेला बच्चू कडू यांनी काही प्रस्ताव दिले। या प्रस्तावांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, अपंगांसाठी निवारे बांधणे, रोजगारासाठी आर्थिक मदत देणे तसंच शहरात अपंगांसाठी स्वतंत्र व्यावसायिक व्यापारी संकुल उभारणे असे हे प्रस्ताव आहेत, जे मनपा प्रशासनाने मान्य करत अपंगांच्या मदतीस धावून जाण्याचं आश्वासन दिलं। मनपाच्या वार्षिक अर्थसंकल्पातील किमान 3% निधी अपंगांच्या उत्थानार्थ खर्च करण्याच्या आश्वासनावर सहमतीनंतर आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या मदतीसाठी नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणण्याचा विश्वास व्यक्त केला। की आमची अशी अवस्था आहे का अपंग बांधव कुठल्या जातीत नाही, धर्मात नाही, ते एका ठिकाणी एकठवले नाही पाहिजे तर आम्ही राजकारणात जास्त फायदा होत नाही म्हणून आमच्यासारखे सगळे राजकीय त्याच्याकडे दुर्लक्ष होतं। त्या अपंगावर दुर्लक्ष होत नाही म्हणून होऊ नये म्हणून 2 वर्षापासून सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही अपंगाचा मुद्दा उचलून ठेवला। ज्या राज्यभरातल्या साताऱ्यापासून सांगलीपर्यंत आणि अमरावतीपासून तर गडचिरोलीपर्यंत सगळ्या महानगरपालिका जिल्हा परिषदला 3% खर्च जेथपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला स्वस्त बसू देणार नाही। आज महानगरपालिकेनं कबूल केलं का येणाऱ्या बजेटमध्ये आम्ही 3% निधी अपंगासाठी खर्च करू। मी महानगरपालिकेला धन्यवाद देतो का अपंगाचा हक्काचा निधी आहे आणि तो 10 वर्षापासून अनुशेष आहे। आम्ही अनुशेष तुम्हाला मागत नाही पण या वर्षाचा निधी किमान अपंगाच्या वाट्याला गेला पाहिजे अशी आम्ही महानगरपालिकेला विनंती केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत सुंदर भारतचा नारा दिलाय। त्यांच्या संदेशानुसार स्वच्छता अभियान राबवले जात आहेत। बोहरा समाजाच्या वतीने 14 फेब्रुवारीला हे अभियान जवाहर गेट ते जयस्तंभ चौकादरम्यान राबवले जाणार आहे। हम लोग बोहरा समाज श्रीमान नरेंद्र मोदी जी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया आह्वान पर स्वच्छता अभियान में सहभागी होने जा रहे हैं और स्पेशली 14 फरवरी 14 फरवरी को पूरे वर्ल्ड में बोहरा समाज जहाँ जहाँ भी बसा है पूरे हिंदुस्तान में जहाँ जहाँ भी बसा है हर जगह ये सफाई अभियान होगा। हम लोग हमारे मोहल्ले में हमारे घरों में सैयद साहब की
हिदायत के मुताबिक क्लीनलीनेस पे खास वजन देते हैं कि हमारे घर साफ रहे, महल्ले साफ रहे। इसलिए हमारे एक कमेटी भी है, नज़ाफत कमेटी जिसको बोलते हैं, क्लीनलीनेस कमेटी। वो मोहल्ले में सफाई के लिए मस्जिद के प्रीमाइसिस में, जमात खाने में, मदरसे में, जहाँ जहाँ भी प्रीमाइसिस है वहाँ सफाई करते हैं। सब मिलकर, छोटे बड़े सब मिलकर सफाई करते हैं। और इस बार जो हो रही है वो पूरे हिंदुस्तान में माननीय मोदी जी के आह्वान पर हम लोग जो आगे जैसे बोला शनिवार के दिन हम लोग सब साफ कर रहे हैं। और यहाँ अमरावती में भी, अमरावती के हम नागरिक हैं, हमारी जिम्मेदारी समझ के हम लोग जवाहर गेट से जय स्तंभ तक कोशिश करेंगे वहाँ सफाई के लिए। और आइंदा के लिए भी, आगे के लिए भी हम लोग चाहते हैं कि हम भी सहभागी हो अमरावती में सफाई के लिए। और जो भी हमसे होगा हम कोशिश करेंगे उसके लिए। धन्यवाद। विश्व हिंदू परिषद श्री राम नवमी उत्सव समिती, संपर्क विभाग व सामाजिक समरसता विभागाच्या वतीने श्री क्षेत्र तपोवनेश्वर दर्शनाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाशिवरात्रीच्या पर्वावर श्री क्षेत्र तपोवनेश्वर येथे दर्शनार्थ जाणाऱ्या भक्तांसाठी निःशुल्क लक्झरी बस व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे दरम्यान विलासनगर, नवाथे प्लॉट व बस डेपो, सायन्स कोर मैदान येथून या बसेस सुटणार आहेत। विश्व हिंदू परिषद रामनवमी उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद संपर्क विभाग व सामाजिक समरसता विभागाच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलंय। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। ऋषि द्वारा तप करके सिद्ध की हुई अमरावती जिले के इस पावन भूमि तपोवनेश्वर में भगवान भोले के पावन पर्व शिवरात्रि के पर्व पर अमरावती की धर्म प्रेमी जनता के लिए विश्व हिंदू परिषद द्वारा एवं रामनवमी उत्सव समिति के द्वारा निःशुल्क लग्जरी बस की व्यवस्था की गई है। स्वयं राजा दशरथ ने इस स्थान पर आकर श्रृंगी ऋषि से पुत्र कामेष्ठी यज्ञ करवाने के लिए प्रार्थना की थी एवं वह प्रार्थना श्रृंग ऋषि ने मानकर पुत्र कामेष्ठी यज्ञ किया था, जिससे राजा दशरथ को पुत्र की प्राप्ति हुई थी। ऐसे पुण्य एवं पावन स्थान पर दर्शन करके अपना मानव जीवन की समस्त आकांक्षाओं की पूर्ति करने हेतु अमरावती की जनता को विश्व हिंदू परिषद की ओर से आह्वान किया जाता है कि विश्व हिंदू परिषद द्वारा शुरू की गई इस निःशुल्क लग्जरी बस व्यवस्था का लाभ लेकर विश्व हिंदू परिषद के प्रति अपनी कृतज्ञता प्रकट करें। जय श्री राम। भारतीय श्री विद्यावर्धिनी विदर्भ प्रदेश, भारतीय श्री विद्या निकेतन यांच्या वतीने आदर्श बाल शिक्षिका व सेवा कार्यकर्ती पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला। जोशी हॉल येथे भारतीय श्री विद्यावर्धिनी तर्फे पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला। आदर्श बाल शिक्षिका व सेवा कार्यकर्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षा राष्ट्रसेविका समितीच्या विद्यमान प्रमुख संचालिका वंदनीय शांताक्का यांनी मार्गदर्शन केलं। तो इसके लिए अपना गुण क्या होना, अपना व्यक्तित्व क्या होना, ऐसा दिशा देने वाली दास बोध का रचना उन्होंने किया है। आज उसका लोकार्पण ही हुआ है। मैंने आज के दिन ही उनका पूरा हो गया था, ऐसा मैंने सुना। तो इसलिए इसको दास नवमी हम कहते हैं। ऐसा पवित्र भी एक कार्यक्रम हो रहा है। वही मैं सोच रही थी, समर्थ रामदास जी का जीवन भी एक समर्पित जीवन है। उनका जीवन का समर्पण के कारण ही आज हम हिंदू के नाते जीवित है, ऐसा हम सोच सकते हैं। क्योंकि समर्थ रामदास जी का प्रेरणा के कारण और उनका आशीर्वाद के कारण छत्रपति शिवाजी महाराज जी हिंदू साम्राज्य स्थापना किया और उसके भारतीय श्री विद्या निकेतन नागपूर संलग्न शाखा यवतमाळ संचलित हा उपक्रम होता।
दासनवमी निमित्त दहिसात येथील श्रीराम मंदिरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मोनिका देशपांडे यांनी शुक्रवारी प्रवचन सादर केलं. सगळा निसर्ग पालथा घालायचा, क्षेत्र धुंडाळायची, पवित्र नद्यांचं मध्ये स्नान करायचं, देवदेवतांचं दर्शन घ्यायचं, साधू संतांच्या भेटीगाठी घ्यायच्या आणि भौगोलिक परिस्थिती, इतिहास हे सगळं नजरेखालून घालून त्याचा भांडोळा घेत असं 12 वर्षाचं तीर्थाटन समर्थाने केलं हा रामरायाच्या आदेशावरून. आणि तीर्थाटनाच्या दरम्यान भारत भ्रमंतीमध्ये ते पायी पदभ्रमण आहे बरं, असे चिन्हाचा पसरलेला हा आवाज भारत आणि हा पायी पालखा घातला. इतकं उद्ध्वस्त झालेला भारत आणि एक नव्हे तर 4 पाकशाह्यांनी म्हणजे मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या 4 पाकशाह्यांनी ह्या देशामध्ये येऊन पर्यटनशील घराण्यामध्ये आणि सत्वशील दाम्पत्यांच्या पोटी ज्या वेळेला संतांचे अवतार होतात ही परमेश्वराचीच योजना असते. जेल क्वार्टर नजीक संत गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करण्यात आला. येथे पालखी शोभायात्रेचं वडगाव माहुरेहून आगमन झालं होतं. जेल क्वार्टर नजीक संत गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाईने येथे सजावट करण्यात आली. येथे वडगाव माहुरेच्या पालखी शोभायात्रेचं आगमन झालं. श्री गजानन बहुद्देशीय मित्रमंडळाच्या वतीने ही पालखी काढण्यात आली. भजनांच्या तालावर महिला पुरुष भाविकांनी ताल धरला. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.